केसरी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया नांदेड येथून सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे. पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका. अर्धापूर महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांना जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी मंगेश पाटील कदम, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगडचा सदस्य असून आज 1 तारीख या रोजी अख्ख्या महाराष्ट्रभर आमच्या दुर्गराज रायगड समितीच्या वतीने सगळीकडे प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार करतो, जिजाऊ करतो. आज 5 आणि 6 तारखेला होणारा हा लोककालीन महोत्सव म्हणजे शुभ महोत्सव म्हणजे छत्रपती ज्यावेळेस आमच्या ज्या गडावरती रायगडावरती राजे झाले ते म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. हा दिन म्हणजे 5 आणि 6 तारीख म्हणजे मोठ्या उत्साह थाटामाटानं महाराष्ट्र नसून तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून सर्व शिवभक्त येत असतात. या शिवभक्तांना हे 6 जूनची एक आपुलकीने वाट पाहत असतात की त्या राज्याभिषेक सोहळ्याची. हा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी पाहत गेल्यानंतर दिवस वाढत गेलेले आहे. गेल्या वर्षीची संख्या 10 ते 15 लाख असून यावेळेस 25 लाखाच्या आसपास जाण्याची संख्या आहे. नांदेड जिल्ह्यातून बहुतांश 10 ते 15 हजार लोकांना जाण्याची मला आतापर्यंत पुष्कळ शिवभक्तांचे फोन येतात की दादा आम्हाला तिथे जायचं, आम्हाला हे होते की जवळपास 10 ते 15 हजार लोक रायगडावर नांदेड जिल्ह्यातून जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यातून नसून तर मराठवाड्यातून 1 लाख लोक जाण्याची शक्यता तिथे रायगडावरती आहे. या राज्याभिषेक सोहळ्याचे आमचे मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे मार्गदर्शक म्हणजे नेते यांच्या हातचे हा शिवराज्याभिषेक सोहळा असतो. शहाजीराजे यांच्या हातचे सोहळा असतो आणि गेल्या 3 महिन्यापासून अटूट परिश्रम करत असताना या प्रत्येक सोहळ्याचं बारीक ना बारीक जबाबदारी जी असते ती आमची आऊसाहेब सहयोगिताराजे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते. आमची शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीची सर्व टीम असेल, संदीपजी खांडेकर साहेब असतील, फतेहसिंगजी सावंत असतील, सुखदेवजी गिरी साहेब असतील आणि सर्व कमिटीचे लोक असतील किंवा अमर पाटील असतील, हे सर्व लोकांच्या सानिध्यामध्ये हे सगळा शिवराज्य महोत्सव असतो. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गेल्या अनेक वर्षापासून या रायगड बोर्डाचा सदस्य करून आम्हाला या शिवभक्तांना एक चांगल्या प्रकारची संधी देते आणि आम्हाला एक चांगलं व्यासपीठ आम्हाला भेटलं आणि आम्हाला ह्या व्यासपीठावरती आम्हाला शिवभक्तांच्या साक्षात समोर आमच्या डोळ्यासमोर स्वर्ण महोत्सव होण्याचा आणि राज्याभिषेक होण्याचा सोहळा मी आमच्या डोळ्यातनं पाहत असतो. या सोहळा पाहत असताना आम्हाला खरं आनंद उत्साहानं वातावरण होतो की माझ्यासारख्या छोट्या सामान्य कार्यकर्त्याला आऊसाहेबांनी असेल किंवा संभाजीराजेने असतील किंवा शहाजीराजेने असतील किंवा कमिटीने असेल माझ्यावर जो विश्वास दाखवून मला सदस्य केलं, या सदस्या बाबतीत मला अनेक शिवभक्तांचे मी प्रश्न सोडत असतो आणि या राज्याभिषेक सोहळ्याचा खऱ्या अर्थाने एक साक्षीदार होत असतो. या म्हणजे आपल्या प्रेस आणि म्हणजे पत्रकार बांधवांना एवढीच विनंती आहे की आपण हे आमच्या ह्या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रकाशित करून जिल्ह्यातल्या गावखेड्यातल्या प्रत्येक वाडी तांड्यातल्या लोकांपर्यंत ही बातमी पोहोचून त्यांना या सगळ्या सुखसुविधा या पत्रिकेवर जे निमंत्रण आहे कसं आहे या सगळ्या सुखसुविधा सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. महाडपासून गुढी पुढे आल्याच्या नंतर तिथून आम्ही सगळे सेटल बसची सुविधा केलेली आहे. ते गडाच्या पायथ्यापर्यंत असेल किंवा रोपेपर्यंत असेल. रोपे जरी फुल झाला असेल तर शिवभक्तांनी कुठले गोंधळ न करायचे. यावेळेस 8 अन्नछत्र उभा केलेले आहेत. पाचाडपासून ते उरी गडावरती होळीच्या माळाला आपल्या तिथं अन्नछत्र असेल, खाली पाचाडला असेल, इथं आहे. प्रत्येक ठिकाणी पाण्याची सुविधा केलेली आहे. महिला आणि बाबतीत हे असेल की कुठल्या शौचालयाच्या बाबतीत असेल, या सगळ्या गोष्टीचे काटेकोरपणे आम्ही समिती आणि आमच्या आऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या गोष्टीचे सानिध्य सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. बस एवढंच आपण आलाच सगळ्यांना बोलतो. हे जाऊ मी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती सदस्य वतीने किंवा आमचे निमंत्रक असतील या सगळ्यांच्या वतीने मी आपलं धन्यवाद करतो. जय हो, जय जय महाराष्ट्र.